प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू, रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब हे विदर्भाच्या म्हणजे दीक्षाभूमी राज्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावरती आले होते। अर्थात त्यांनी या आपल्या दौऱ्याची सुरुवात महान नागभूमीतून, नागपुरातून केली। ज्या नागभूमीमध्ये, ज्या नागपुरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता जगातली सगळ्यात मोठी क्रांती करून दाखवली, त्याच दीक्षाभूमीवर आनंदराज आंबेडकर साहेबांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली। आनंदराज आंबेडकर 6 सप्टेंबर रोजी, अर्थात ते 5 सप्टेंबर रोजी आले। रात्री 9:50च्या फ्लाईटनं ते आले। नागभूमीवरती त्यांचे आगमन होत आहे, त्या निमित्ताने त्यांचे स्वागत करण्यासाठी भीम आर्मी संविधान रक्षक दल प्रमुख आणि रिपब्लिकन सेना विदर्भ राज्य प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे आणि त्यांची सगळी टीम त्या ठिकाणी गेली। आनंदराज साहेब तिथून तडक रवी भवन इथे आले। रवी भवन मध्ये त्यांनी रात्री मुक्काम केला आणि त्या मुक्कामामध्ये त्यांनी विविध कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय केला। त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30ला आनंदराज साहेब थेट दीक्षाभूमीवर गेले। दीक्षाभूमीवरती त्यांनी तिथं महाकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती ते नतमस्तक झाले। दीक्षाभूमीमध्ये एक प्रसंग असा घडला, ज्या वेळेला आनंदराज साहेब आंबेडकर दीक्षाभूमीमध्ये आतमध्ये गेले, बाबासाहेबांना त्यांनी वंदन केलं, तथागतांना त्यांनी वंदन केलं आणि नंतर ते त्या दीक्षाभूमीमध्ये आतमधल्या परिसरामध्ये, त्या स्तूपामध्ये ते सगळं पाहत असताना ते माता रमाईच्या त्या अर्ध पुतळ्याच्या इथं थांबले, थबकले। महामातेला त्यांनी अभिवादन केलं आणि सहज त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, माता रमाई सारखी दिसत नाही पुतळा, पुतळा माता रमाई सारखा दिसत नाही, सुधारणा केली पाहिजे। आणि तिथून ते स्तूपाच्या बाहेर आले। स्तूपाच्या बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी विदर्भ प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला सरसेनानी आनंदराज आंबेडकर या विशेष अंकाचे अनावरण केले, प्रकाशन केले। त्यावेळी बोलताना आनंदराज म्हणाले की आजचा हा दिवस अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे। दीक्षाभूमीवरती सरसेनानी हा विशेष अंक प्रकाशित होत आहे। या विशेष अंकामध्ये रिपब्लिकन सेनेच्या संदर्भातील अतिशय महत्वाची मौलिक अशी माहिती आहे, तो माहितीचा खजिना आहे। आणि अर्थात प्रफुल्ल भाऊ शेंडे आणि त्यांच्या टीमनं ही जबाबदारी पार पाडलेली आहे। अगदी थोड्या दिवसाच्या अवधीमध्ये हा अंक त्यांनी प्रकाशित केला आहे। तो रिपब्लिकन सेनेच्या इतिहासामधला एक महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे।
असं स्वतः आनंदराज साहेब यांनी आनंदानं आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं. त्यानंतर आनंदराज साहेब हे रवी भवन इथं गेले. रवी भवनला गेल्याच्या नंतर त्यांची तिथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये आनंदराज साहेबांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांना आनंदराज साहेबांनी देखील तेवढं सक्षमपणे उत्तर दिली. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक पत्रकारांनी प्रश्न विचारला की दीक्षाभूमीची जी आजची अवस्था आहे ती अतिशय बिकट अशी आहे. दीक्षाभूमी रात्रीच्या वेळेला अंधारात राहते. तिथे एक दोन फक्त लाईटी लावलेल्या आहेत. बाकी दीक्षाभूमी ही अंधारात दिसत सुद्धा नाही. आणि दीक्षाभूमीच्या जी व्यवस्थापन समिती आहे त्याच्यावरती विशिष्ट लोकांचा भरणा झालेला आहे. दीक्षाभूमीमध्ये दीक्षाभूमीच्या जागेवर कॉलेज उभं आहे. ते भाडे ते कॉलेज विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेते. जर तथागतांच्या त्या स्तूपाच्या जागेवर दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर हे जे बौद्ध स्तूप आहे त्या बौद्ध स्तूपाला लागून कॉलेज उभारण्याचं कारण काय? त्या कॉलेजमध्ये बेसिकली बौद्ध धर्माचा अभ्यास केला जातो का? तर नाही. तर हे कॉलेज एक व्यावहारिक कॉलेज आहे. जसं इतर कॉलेज आहेत देशभरामध्ये त्या पद्धतीनं. आणि तिथून पैसे डोनेशन आकारल्या जातात. दुसरा एक मुद्दा होता की त्या दीक्षाभूमीवरती जे मैदान आहे त्या मैदानामध्ये क्रिकेट अकॅडमी, क्रिकेटचं प्रशिक्षण देणार वर्ग चालवल्या जातात. कोणी एक ब्राह्मण व्यक्ती आहे, ऋषी का काय त्याचं नाव आहे, ती व्यक्ती प्रत्येक खेळाडूकडून जो प्रशिक्षण घ्यायला तिथे येतो त्या प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूकडून 4 ते 5 हजार रुपये महिना फी घेतो. दीक्षाभूमीच्या जागेचा हा गैरवापर नाही का? असे अनेक विविध प्रश्न आनंदराज साहेबांना विचारले. त्यावेळेला आनंदराज साहेबांनी देखील यावरती खंत व्यक्त केली. आणि दीक्षाभूमीच्या कारभारामध्ये बदल घडला पाहिजे. ते समाजाचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे दीक्षाभूमीच्या व्यवस्थापन समितीने आंबेडकरी अनुयायांना त्रास होईल किंवा त्यांची गैरसोय होईल अशा दीक्षाभूमी स्मारक समितीने आपला कारभार पारदर्शी ठेवावा, लोकाभिमुख ठेवावा अशी अपेक्षा आनंदराज साहेबांनी व्यक्त केली. त्यानंतर पुढे त्यांनी बोलताना सांगितलं की दीक्षाभूमीवरती जे भीम अनुयायी येतात, जे बौद्ध अनुयायी येतात आणि इतर देशभरातून जे लाखो लोक तिथे येतात त्यांच्या निदान भोजनाची तरी व्यवस्था तिथल्या व्यवस्थापन समितीने करायला हवी. तुम्ही मोफत देऊ नका, निदान त्यांना माफक दरात तरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था तिथं करण्यात आली पाहिजे, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे असं आनंदराज साहेबांनी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांना, कमिटीला सूचना केलेल्या आहेत, नव्हे तर ते आदेश दिलेले आहेत. त्या पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहे की आमच्या भीम अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये यावरती आनंदराज साहेबांनी आवाज उठवलेला आहे. तिथे विदर्भाच्या प्रश्नावरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती अनेक विविध मुद्दे पत्रकारांनी विचारले. मराठा आंदोलनाच्याही संदर्भात प्रश्न विचारले. मनोज जरांगे पाटलाला जाऊन भेटल्याच्या संदर्भातही आनंदराज साहेबांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळेला आनंदराज साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मनोज जरांगे पाटील
यांच्या आंदोलनामध्ये मी गेलो, त्यांना त्या ठिकाणी समर्थन केलं, कारण मराठा समाजावरती कोणत्या प्रकारे अन्याय अत्याचार होऊ नये ह्या अशी आमची भूमिका आहे. परंतु दुसरीकडं त्यांना न्याय देताना आमच्या इतर समूहावरती म्हणजे ओबीसी आहे या समूहावरती घटकावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. एका समूहाला न्याय देताना दुसऱ्या समूहावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवी, सरकारनं घ्यायला हवी अशी भूमिका आमची आहे. आणि म्हणून मराठा समाजाला मानवतेच्या दृष्टिकोनातून जर त्यांना कुठे अन्याय वाटत असेल तर त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा ही आमची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना जाऊन भेटलो, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. अर्थात हे मानवतावादी दृष्टिकोनातून दिलेला पाठिंबा आहे. अनेक प्रश्नांची सरबत्ती आनंदराज साहेबांवरती करण्यात आली. अनेक प्रश्नांना आनंदराज साहेबांनी अतिशय सक्षम अशी उत्तर दिली. त्यानंतर अर्थातच विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश समारंभ पार पडला. या पक्ष प्रवेश समारंभाच्या वेळेला विदर्भातील मग अमरावती असो, वाशिम अकोला असो, बुलढाणा असो, वर्धा असो, यवतमाळ, चंद्रपूर इत्यादी सगळ्या भागातून विदर्भाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आनंदराज साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आनंदराज साहेबांनी प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे म्हणजे विदर्भ प्रदेश कार्यालयाचे रिपब्लिकन सेनेच्या विदर्भ प्रदेश मुख्यालयाचे निर्मल नगरी येथील मुख्यालयाचे निळी फीत कापून उद्घाटन केले. त्यावेळेला त्यांना प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या पूर्णांगिनी आदरणीय चित्रलेखाताई शेंडे यांनी आणि इतर महिला कार्यकर्त्यांनी आनंदराज साहेबांचे औक्षण केले. त्यांना निळी टिळा लावून आणि ओवाळून त्यांचे औक्षण केले. त्यानंतर आनंदराज साहेब हे थेट अमरावतीच्या दिशेने निघाले. अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा होता. त्या मेळाव्यात देखील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला. रिपब्लिकन सेना ही गतिमान झाली पाहिजे, ही लढाऊ संघटना आहे. समाजाच्या न्याय लढ्यासाठी ते आक्रमक आहे. त्यासाठी रिपब्लिकन सेना ही अधिक मजबूत व्हावी, सशक्त व्हावी अशी भावना विविध वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केली. आनंदराज साहेबांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या वेळेला महिला वर्ग मोठ्या संख्येनं आणि विशेषतः युवा वर्ग, तरुण वर्ग हा मोठ्या संख्येनं सभागृहामध्ये होता. सभागृह खसाखस भरलेलं होतं, तुडुंब भरलेलं होतं. जनतेचा प्रतिसाद एकूणच या विदर्भ दौऱ्यामध्ये जनतेचा प्रतिसाद आनंदराज साहेबांना आहे हे दिसून आलेलं आहे. आणि आनंदराज साहेब जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेच्या सोबत जनता आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आनंदराज साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये जे नागपूरला पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना पत्रकारांनी त्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारला आणि जो प्रत्येक ठिकाणी त्यांना मला वाटतं विचारण्यात येत असेल कदाचित. तर तो प्रश्न होता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर त्यांनी केलेल्या युतीबद्दल. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या युतीबद्दल आनंदराज साहेबांनी अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे. आनंदराज साहेब म्हणतात की एकनाथ शिंदेबरोबर आम्ही गेलो याला कारण एकनाथ शिंदे
हा तळागाळातील एक कार्यकर्ता आहे. ह्या माणसानं संघर्ष करून तो वरती मोठा झालेला नेता आहे आणि त्याला समाजाची जाण आहे, त्याला लोकांची जाण आहे, त्याला गोरगरिबांची जाण आहे. आणि आम्ही सुद्धा एका मोठ्या वर्गाचे जरी नेते असलो तरी आम्हाला संघर्ष आमच्या पाठीला पुजलेला आहे. आम्ही संघर्षच करतोय आणि म्हणून ही दोन संघर्ष असणाऱ्या संघटनांची ही युती आहे. अर्थात ही काही विचार वगैरे विचारधारेवर युती आधारित आहे अशातला भाग नाही. ही राजकीय युती आहे. आमचा कार्यकर्ता जो आतापर्यंत केवळ आणि केवळ मोर्चा आंदोलन काढण्यापुरता मर्यादित राहिलेला आहे, त्यानं सत्तेची फळं कधी भोगावी, कधी साखावी त्यानं ती फळं. आमचा कार्यकर्ता हा नेहमी उपस्थित राहिलेला आहे. त्याला ना सत्तेची दारं माहीत, ना त्याला मुक्तीची दारं माहीत. त्याला एक काम करून घेण्यासाठी समाजाची कामं, तो वैयक्तिक कामं कधी करत नाही. आंबेडकरी कार्यकर्ता हा वैयक्तिक काम घेऊन कधीही जात नाही, तो समाजाची कामं घेऊन जातो. तर ते समाजाची कामं करताना देखील त्याला फार मोठा संघर्ष करावा लागतो, ना की न येतात. आणि म्हणून ही त्याची दमछाक कुठेतरी थांबविण्यासाठी आणि सत्तेचा फायदा समाजाला करून देण्यासाठी आम्ही ही युती केलेली आहे. ही राजकीय युती आहे. आणि ज्या वेळेला मला असं वाटेल की ह्या युतीमधून समाजाला काही मिळत नाहीये, कार्यकर्त्यांना काही मिळत नाहीये, त्या दिवशी आम्ही पुनर्विचार करायला मोकळे आहोत. आम्ही कोणाचे बांधील नाही, आमच्यावरती कोणाचं बंधन नाहीये. आम्ही स्वतंत्र आहोत निर्णय घ्यायला, असं ठासून त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकरांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, येणारा काळ अतिशय कसोटीचा काळ असणार आहे. स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेच्या वाटेला किती जागा येतात, किती निवडून येतात, याहीपेक्षा कार्यकर्ता हा सत्तेच्या दिशेनं निघालाय हे महत्वाचं आहे. निवडणुकांचा काळ कमी आहे. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.